तर मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जी सदर पाहिलीच असेल, ती सदर जी आहे त्याच्या समोरच्याच बाजूला 2 मजली बांधकाम असलेला जो वाडा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आता 2 आहेत ह्या भागामध्ये. हा एक आहे, मी आता ज्या जागी उभा आहे त्या ठिकाणी, आणि त्याच्या ऑपोजिट साईडला पण आहे. पहिला हा बघून घ्या कसा आहे कसा नाही, त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरा वाडा दाखवतो. ह्या वाड्याची खासियत अशी आहे ना, वरचा जो भाग आहे सगळा पडलेला आहे, पण खालचा जो भाग आहे ना बऱ्यापैकी आहे. म्हणजे जे 2 मजली बांधकाम तुम्हाला आता मागे दिसत असेल हे पूर्णपणे दिसतं आहे आपल्याला. आणि वाडा अजून पण शाबूत आहे. फक्त इथे येताना थोडी काळजी घ्या, कारण या ठिकाणी पाचोळा खूप आहे आणि या ठिकाणी सापा वगैरे बसण्याची भीती पण असू शकते. त्याच्यामुळे वाडा बघून घ्या. या इथून आम्ही एंट्री केली. समोर ते राजसदर आहे आणि आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा वाडा पाहायला मिळतो आपल्याला. वाडा खूप मोठा आहे, थोडा पाचोळा साठला आहे, कारण जास्त आतमध्ये गेलो नाही तिथपर्यंत आम्ही जात होतो. तर तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. तर ह्या वाड्यामध्ये जर तुम्ही पाहिलं बारकाईने, तर इथे तुम्हाला अशा गॅप दिसतात. आहे बघा, ही आडवी अशी गॅप आहे, ती पूर्णच आहे इथं पूर्ण. आणि त्याचबरोबर उभ्या पण आहेत, अशा अनेक प्रकारे दिसतील तुम्हाला उभ्या. तर ह्या कशासाठी असेल, तर ह्याच्यामध्ये लाकूड असं उभं आणि आडवं लावलं जायचं आणि त्याच्या आधाराने इथे एक स्लॅब तयार केला जायचा, म्हणजे एक फ्लोअर तयार केला जायचा असा आडवा. त्याच्यावरती लाकडं अनेक प्रकारची ठेवली जायची. तर अशा पद्धतीचा हा वाडा बांधण्यात आला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही जर वरती आता ह्या ठिकाणी व्यवस्थित दिसते, या इथे वरती पाहिलं ना, तर या इथे पण ही जी खाली गॅप आहे अशी, ही जी गॅप दिसते खाली, तशीच गॅप या इथे वरती पण आहे बघा. तर याच्यामध्ये पूर्ण लाकूड करून पॅक केलं जायचं. त्याच्यावरती हे छप्पर असायचं, जे आपण आत्ताच्या पिक्चरमध्ये किंवा अनेक वाड्यांमध्ये आत्ता पाहिलं असेल जुन्या प्रकारचं जे छप्पर बांधण्यात आलं, तर ते अशा पद्धतीचं. आणि या इथे तुम्ही म्हणसाल ह्या भिंतीला हे जे होल आहेत किंवा ह्या ज्या जागा आहेत ना, ह्या कशासाठी आहेत, तर या ठिकाणी दिवा ठेवला जायचा. तर अशा पद्धतीचा हा वाडा आहे. आता हा वाडा तुम्हाला मी सिनेमॅटिक रूपात दाखवतो, कसा वाटतो मला सांगा.